अनिश्चित काळासाठी स्वयंवर पुढे ढकलले गेले. सर्वांच्या लक्षात एक गोष्ट लक्षात आली, श्रीकृष्णाच्या पराक्रमासमोर निर्भयपणे उभे राहण्याचे सामर्थ्य कुणातच नव्हते. स्वयंवर स्थगितीच्या निर्णयावर वरवर आनंदी जरी रुक्मी, जरासंध व शिशुपाल दाखवत असले तरी ते खरे नव्हते. रुक्मीच्या हृदयात श्रीकृष्ण द्वेष, राग खदखदत होता. हा ज्वालारस कोणत्या रूपात बाहेर पडेल याने रुक्मिणीचे मन धास्तावले होते. तर दुसरीकडे श्रीकृष्णावरच्या गाढ विश्वासाने मन शांतही होत होतं. श्रीकृष्णाचे परिपात्य हा एकच हेतू मनात धरून जरासंध व शिशुपाल आपल्याला राज्याकडे निघून गेले. हळूहळू कौंडण्यपूरचे जनजीवन सुरळीत सुरू झाले आणि एक दिवस वार्ता आली पश्चिमेकडून जरासंध, पूर्वेकडून शाल व दक्षिणेकडून रुक्मी व गांधार देश निकटचा राजा कालयवन एकदम मथुरेवर श्रीकृष्णावर चालून जात आहे. तिचे चिंताग्रस्त मुख बघून सुखदेव काका म्हणाले, तू मुळीच काळजी करू नको. श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष श्री विष्णू नारायण. दुष्टांचा संहार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आहे. या आक्रमणाच्या निमित्ताने दुष्ट जरासंध व कालयवन नष्ट होतील. जरासंधाने शतनरबळी देऊन नरमेध यज्ञाचा संकल्प केला आहे. हा अघोरी यज्ञ श्रीकृष्ण कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आणि हो, एक महत्त्वाची बातमी म्हणजे श्रीकृष्ण मथुरा सोडून लवकरच अनावर्तात कायमच्या वास्तव्यात जाणार आहे. पश्चिम दिशेला सागरातील द्वीपावर सुवर्ण नगरीचे निर्माण करणार आहे. अनेक स्थापत्य विशारद कुशल कारागीर गर्ग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णनगरी तयार होत आहे. पण काका, परंपरागत मथुरा सोडण्याचे काय प्रयोजन? त्या कुटील जरासंधाने 17 वेळा मथुरेवर आक्रमण करून मथुरा साम्राज्य पार खिळखिळं करून टाकले. आर्थिक, सामाजिक, कृषी सारी व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सततच्या लढाईने सारेच कंटाळले आहे. मनोधैर्य डळमळीत झाले आहे. केवळ कारण आहे श्रीकृष्ण. जरासंधाच्या मुली, कंसाच्या पत्न्या श्रीकृष्णामुळे विधवा झाल्यात. तो सूड घेण्यासाठी आणि कृष्णवध हा एकच ध्यास जरासंधाने मनी धरला आहे. मथुरेत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून सुवर्ण नगरीचे आयोजन केले आहे. ज्यांना उग्रसेन महाराजांच्या अधिपत्याखाली मथुरेत राहायचे असेल त्यांनी मथुरेत थांबावे आणि बाकीच्यांनी श्रीकृष्णाबरोबर सुवर्ण नगरीत प्रस्थान करतील. या नवीन साम्राज्याचे राजे असतील श्रीकृष्णाचे तात वसुदेव. ही महत्वाची माहिती सांगून सुदेव निघून गेले. जरासंधाबरोबर वैर नको म्हणून श्रीकृष्णाविरुद्ध तातांची इच्छा नसतानाही ते व रुक्मी लढायला जाणार होते. चहूबाजूंनी श्रीकृष्णाला कोंडीत पकडायचे होते. श्रीकृष्णाचा पराभव अटळ आहे या भ्रमात रुक्मी गुंग असतानाच कालयवन नाशाची बातमी येऊन थडकली. श्रीकृष्णाने युक्ती वापरली. पळून जाण्याचे नाटक करून श्रीकृष्ण थेट मुचकंद ऋषींच्या गुहेत पोहोचले. त्यांच्या पाठलागावर असलेल्या कालयवन याच्या मागोमाग गुहेत पोहोचला. श्रीकृष्णाने आपले उत्तरीय ध्यानस्थ ऋषींच्या अंगावर टाकून स्वतः लपून बसले. उत्तरीय पांघरून श्रीकृष्ण बसले आहे हे समजून खासकन उत्तरीय ओढल्याबरोबर ऋषींनी डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर कालयवन भस्म झाला. श्रीकृष्णाने एका दगडात 2 पक्षी मारले. कालयवन वधामुळे जरासंध आणि त्यांच्या सैन्याचे मनोधैर्य खचले आणि मथुरेच्या सैन्याच्या रक्ताचा थेंबही सांडले नाही. त्याचवेळी जरासंधाचे आधारस्तंभ असलेले हंस आणि बिडक या 2 सेनापतींचाही श्रीकृष्णाने युक्तीने काटा काढल्यामुळे निराश जरासंधाने आणखीन केलेले महायुद्ध टळले. श्रीकृष्णाच्या नव्या राजधानीचे नाव द्वारकावती द्वारका ठेवले. नगरीच्या सीमारक्षक तटांना 4ही बाजूंनी 4 महाद्वारे होते. राजा म्हणून वासुदेव तर युवराज म्हणून बलराम यांचे विधिवत राज्याभिषेक झाला. अनभिषक्त श्रीकृष्णाची कीर्ती चहूकडे पसरली. सुवर्ण नगरीचे वर्णन ऐकून मन थक्क होईल. सुवर्ण प्रसाद, प्रशस्त व सुंदर रस्ते, उद्याने, वृक्ष, झरे, शस्त्रागरे, राज्यसभा, राणीवस ही वर्णने ऐकून रुक्मिणी मनात म्हणे, हे सर्व तुझेच आहे. या आनंदात मग्न असतानाच एके दिवशी जरासंधाचे पत्र घेऊन त्याचा दूत कौंडण्यपुरी आला. शक्य तेवढ्या लवकर स्वयंवराचे आयोजन करण्याची आज्ञा होती. दूताबरोबरच उत्तर पाठवायचे असल्यामुळे त्वरेने राजपुरोहितांनी बोलावून मुहूर्त काढण्यास सांगितले. शुक्ल पंचमी तिथी काढण्यात आली व दूताला रवाना केले. त्याचवेळी अंतपुरात वेगळीच योजना आखण्यात आली. मुहूर्तावर रुक्मिणी शिशुपालचा विवाह समारंभ पार पडणार अशी कल्पना निमंत्रितांना दिल्यामुळे कुणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नव्हता. रुक्मिणी हरण होणार नाही त्यासाठी सशस्त्र सैनिक ठिकठिकाणी पेरून कडेकोट बंदोबस्त ठेवायचे ठरले. रुक्मिणी खाली मान घालून ऐकत होती. रुक्मिणीने स्वतःच शिशुपालची विवाहाची संमती दिल्यामुळे स्वयंवराचा प्रश्न आपोआपच निकाली लागेल. श्रीकृष्णाची निंदा ऐकणे असह्य झाल्याने रुक्मिणी आपल्या कक्षात आली. मागोमाग माता शुद्धमतीही तिला बघून आतापर्यंत आवरून धरलेले अश्रू ओघळू लागले.
मातेने प्रेमाने पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, धीर सोडू नकोस, प्रत्यक्ष आपली कुलदेवता अंबिका तुझ्या पाठीशी आहे. उद्या पहाटेच सुदेवांना सोबत घेऊन तिच्या दर्शनाला जाऊ. मातेच्या बोलण्याने तिचे मन शांत झाले व झोपही चांगली लागली. दुसऱ्या दिवशी पहाटेच शुचिर्भूत होऊन तिघेही अंबिका मातेच्या दर्शनाला निघाले. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दोघींनीही मनोभावे पूजा केली आणि रुक्मीच्या मस्तकात लख्ख वीज चमकली. इथून सरळ द्वारका श्रीकृष्णाकडे प्रत्यक्ष जगन्मातेनेच दाखवलेला मार्ग कसा पार करायचा तेही ती सुचवेलच. सुदेश काकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलण्याचे ठरवले. राजमहालात प्रवेश केला. महाद्वाराच्या बाजूच्या भिंतीवर रामायणातील अनेक प्रसंग रेखाटले होते. एका प्रसंगात हनुमान अशोकवनात सीतेसमोर रामाने दिलेली खुणेची मुद्रिका घेऊन उभा असलेला पाहिल्याबरोबर तिला कल्पना सुचली, आपणही श्रीकृष्णाकडे दूत पाठवून इथे घडणाऱ्या घटना कळवल्या तर. तात्काळ तिने सुदेश काकांना पाचारण केले. ते केवळ राजकन्याचे पुरोहितच नव्हते, तर तिच्यावर तिच्या मातेच्या ममतेचं प्रेम होतं. ते आल्यावर तिला सुचलेली कल्पना कथन केल्यावर ते म्हणाले, पुत्री, तू कोण आहेस? तुला जगदंबेने मार्ग सुचवला, आता पटकन पत्र लिहायला गे. तिचं लिहायची बुद्धी देईल, पण कुठेही वाच्यता करू नकोस. मी माता आणि फक्त तुझ्यामध्येच ठेव. तिने कुलदेवतेला वंदन करून पत्र लिहायला घेतले. इथली सर्व इत्थंभूत माहिती कळवून शेवटी लिहिले, वेळ फार थोडा आहे, तात्काळ निघावे. प्राण कंठाशी आणून तुमची वाट बघत आहे. लिहिलेले भुजपत्र मखमली थैलीत बंदिस्त केले व मातेला बोलावून पत्राबद्दल सांगितल्यावर आशीर्वाद देत माता म्हणाली, सुदेवांच्या गुपचूप जाण्याची व्यवस्था करते, तू निश्चिंत राहा. दुसऱ्या दिवशी सुदेवांच्या मातोश्रीच्या प्रकृती अवस्थेचे कारण सांगून तातडीने निघाले. एक दिवस सरत होता. विवाह दिवस जवळ येत होता. विवाहाची तयारी जोरात सुरू होती. रुक्मिणी डोळ्यात तेल घालून द्वारकेकडून येणाऱ्या संदेशाची वाट बघत होती. सुदेवविषयी कोणाला नुसती शंका जरी आली तरी त्यांची प्राणांशी गाठ होती. त्यांनी जीव धोक्यात घालून काम स्वीकारले आहे अशा विचारात गुंग असतानाच मातेने येऊन सांगितले, सुदेव द्वारकेस पोहोचले. वार्ता ऐकून डोळ्यांना धारा लागल्या. एकीकडे आनंद तर दुसरीकडे मातेचा वियोग. हा विवाह सर्वसंमत होणार नसल्यामुळे पुढे मातेची भेट होणार की नाही सांगता येत नव्हतं. शुद्धमतीने तिला मायेने जवळ घेऊन पुढील जीवनात कसे वागावे हा उपदेश केला. बाळे, स्त्री जीवनाला महत्त्वाचे वळण देणारा दिवस तुझ्या आयुष्यात येत आहे. स्त्री जीवनातला जणू हे दोन वेगवेगळे जन्मच आहेत. पूर्वीच्या आयुष्यात स्त्री मायेच्या पंखाखाली, तर विवाहानंतर तिला सर्वांना पंखाखाली घ्यावे लागते. आपल्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी बऱ्याच वेळा तडजोड करावी लागते. पुढे म्हणाली, माझे हरण करा म्हणणारी इतिहासात तू पहिली स्त्री असशील. श्रीकृष्णासारखा अलौकिक सर्व गुण संपन्न पराक्रमी पती मिळायला भाग्य लागते. सर्व कर्तव्य पार पाडून तू त्याचा श्वास हो, एकरूप हो, सर्वांची आवडती हो, उपदेश करून माता निघून गेली. विवाहाला एकच दिवस उरला. आज रात्रीपर्यंत श्रीकृष्ण कौंडण्यपुरात पोहोचायला हवे होते. अस्वस्थ मन व बैचेनीमुळे तिला रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठून सौंध्यावर विचार करीत उभी असताना राजप्रसादाच्या महाद्वाराकडे सुदेश काका येताना दिसले. हृदय धडधडायला लागले. कोणती वार्ता आणली असेल? तर मित्रांनो, रुक्मिणी या कथेचा पुढचा भाग ऐकण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.